हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग ह्या निमित्ताने की आज तुळशीचं लग्न आहे. ॲक्च्युअलमध्ये 5 दिवस असतं, कालपासून चालू झालं आहेत, म्हणजे 12 तारखेपासून चालू झालं आहेत. तर आजची 13 तारीख आहे. मग आज आम्ही तुळशीचं लग्न लावतो आणि आमचा नवरदेव तुम्हाला दाखवते. आणि त्यानंतर खालती पण तुळशीचं लग्न लागणार आहे. पहिले आम्ही इकडे लावतो, 2 मिनटं लागणार, मग मी तुम्हाला दाखवते. चला. तर गाईज हे बघा, मम्मीने रांगोली काढले, आईने आणि अंकलनी हा. आणि हा आमचा नवरदेव आहे. आणि बघा तुळस, आमचे तुळस. आणि इकडे आम्ही लग्न लावायला रेडी आहोत. बाहेरून पण पाहुणे आलेत आमच्याकडे. हा हे बघा. हा हाय कर, हाय. चला घ्या. तर चला गाईस चालू करूया. तर गाईज आता वरती लग्न लावून झालं आणि आता आम्ही चाललो खालती दुसऱ्या नवऱ्याचं लग्न लावायला दुसऱ्या तुळशीसोबत. तर चला मी तुम्हाला दाखवते, बाहेर सगळे जमा झाले. तर गाईज चला आता आपण जाऊया बाहेर तुळशीचं लग्न बघायला. त्या पहिले माझ्या मम्मीची रांगोळी बघा तुम्ही. ही माझ्या मम्मीने रांगोळी काढले. आज माझ्या मम्मीनेच रांगोळी काढले वरती पण आणि इथे पण, कारण मी घरी नव्हती, मी संध्याकाळी आले आणि आता घरी आले मी. आणि बघा आम्ही चाललो तुळशीचं लग्न लावायला आणि आमच्याकडे सोबत नवीन पाहुणे पण आहेत. बघू या माझ्याकडे. तर गाईज हाय कर, परत हाय कर सगळ्यांना. हाय हाय. हे बघा सगळी पब्लिक जमा झाले आणि दुसरी तुळशी आमची आणि आम्ही मॅचिंग झालो वापस. ही बघा नवीन तुळशी, अरे सॉरी तुळशीला नवीन केलं आम्ही. बघा मी आणि हे सगळे आणि ही पण. आणि आता आम्ही तुळशीचं लग्न लावतो. ठीक आहे, ठीक आहे. बाय बोल, बाय बोल, बाय बाय. तर गाईज हे बघा माझ्या बहिणीशींनी रांगोळी काढली आहे. हे बघ हिमांची, इथं बघ. आमची पोज बघा, पोज. नाचा बघू, दोघे नाचा. तर गाईज इकडे आता वरात काढतोय आम्ही. ही आमची वरात आहे आखी, नुसता गोंगाट चालले. हे बघा आमचा नवरदेव. We are following some rituals. नवऱ्याची बूट लपवा, बूट कुठे नवऱ्याची. तर गाईज सगळा गेला पुढं ना, नवरा राहिला पाठीमागे आमचा. वी विल मिस यू. नवरदेव आहे. तर चला, नवऱ्याची छत्री बदलली, आता चाललं नवऱ्याला घेऊन. चला ये बाजू द्या, नवऱ्याला येऊ द्या. यांचे रिच्युअल संपले ना, नवऱ्याला सोडलं यांनी तिकडच. चला काहीच बघा नवऱ्याला आम्ही. नवरी नवरी का बघतोय तू? एवढ्या लवकर नवरीला नाही बघायचंय. तर गाईज आम्ही अशा प्रकारे नवऱ्याच्या बुटा लपवल्यात आम्ही.
नवऱ्याची बुटा बघा, बुटा हा लपवले आणि त्याच्यानंतर नवऱ्याकडून पैसे घेणार. हे डोळे बंद कर, नवरीला बघायचं नाहीये. हा बघा कसा कसा बघतोय बघा. असं नवरीला बघून नाही देणार. नवरीच्या आणि नवऱ्याच्या मध्ये फडकी येणार आहे. मला द्या. मी घेतले नाही पागल आहे ती, सांगते मी नंतर ताटच घेते. गाईस चाची हे वाटते, हे बघा घेतले ही आमची वरात आहे अख्खी. हे बघा तर ह्या प्रकारे रे नवऱ्याच्या आणि नवरीच्या मध्ये फडकी आली आहे. फडकेने त्याला अंतरपाठ बोलतात. हा ते चाललंय, अंतरपाठ आलंय. We are following our rituals, guys. Yakam ka jamukam. Samadhan. लग्न समाप्त झाले. आता आईस्क्रीम आणणार आहेत. सगळे वराती एका साईडला झाले. आता आईस्क्रीम आल्यात हे बघा. आणि तिकडे आमचा नवरदेव नारळ फोडतोय. त्याला नारळ फोडतोय. ह्याचं तोंड बघा. रांगोळी तेजांनी काढली आहे. आमचा फोटो शूटिंग झालंय. ते मी परत फटांगडे फोडायला गेले ते बघा. या उलटा पाताने पकडला. बोललो आता नाही त्याला पकडून ठेवू का? जिद्दी आईला हे बघ खतरो के खिलाडी. रील्स बनवता ना आता हे बघा मीच बनवते यांची रील. आटपला यावी चालली आता आपापली घरी. यावी बोंबलतान. तर गाईज यांची प्रॅक्टिस चालली. कपला यांचा मोबाईल बंद तरी नाचतात काय. थांब ना ती फोटो काढते. बाबू कसा आता गोलफीर आता गोलफीर बाबू गोल गोल फिर पाठी फिर आता पाठी. हा बस आता कसा. आहा कंबर आला होता या. तर गाईज आता ही एकटी फोडते फटांगड्या बघा. हे फुटला त्याच्याशी एक फुटला. तर गाईज बघा आता आमची पोर फटांगड्या पेटवते. आता हे पप्पू शॉवरकांचा शॉवर आहे काय माहिती. हे बघा कसं पेटते आता. बाबा मी फर्स्ट टाइम बघते गाईज. वा तर गाईज आता मस्त होतं ते. आता ही दिन दिवाळी खपली ना आता सांगते पाऊस बिऊस दे बोलते. गाईज बघा एकटीच फोडते सगळी फटांगडी. तुला कोण बोलले गाईज माझा उद्या पेपर आहे इकॉनॉमिक्सचा फोडते आणि अभ्यास माझा काहीच झाला नाहीये आणि फटांगडा फोडते आणि इथे मी फटांगडा फोडते. ही बघा माझी मम्मी लगेच तिकडून आली. तर ही स्काय शॉट लावते
तर आपण स्कायशॉट बघून जाऊया गाईज. माझा भाऊ आता नवरदेव चटका लागला पोऱ्याचे. चप्पल फटांगड्या फोडायला चप्पल नाही घालून येत आहेत ना. आता चप्पल घालायला गेला. तोपर्यंत आपण हिची शूटिंग काढू बघा. तर यावेळी असेच फटांगड्या फोडत राहतील. आपण जाऊया अभ्यास करायला थोडेसे फटांगडे फोडून. ओके गाईज, मग आता आपण नंतर भेटू. दिन दिन दिवाळी बाबू बोल. गाय म्हशी ओवाळी. संपले. आता हिला डेअर येईल पर्पल पोज फॉर फोटोज. ओके, ब्लॉग पण स्टार्ट आहे. तर गाईज हिला डेअर आलाय. क्लिक 3 फोटोज आणि जाम इझी आहे डेअर. पण त्याला आपण काहीतरी ट्विस्ट करूया गाईज. येण्यासारखे फोटो द्यायचे, फोटोचे पोज मी सांगेन तसे नाही गाईज. मी तुम्हाला हिचे फोटोज दाखवते, थांबा. बघा हे लोक मॅग्नेटिक गेम खेळतात. तुम्ही एकदा बघा. आता परत मी काय बाबू लांब ठेवायचा असता. तेच ना बाबू, तू हात नको टाकू बाबू. हा तू नंतर खेळ आई. ओके, तर गाईज आता आमचं सगळं दिवाळी सगळी संपली आणि माझी एक्झाम चालू आहे. उद्या माझा पेपर आहे. आज पण पेपर झाला आणि काल पण पेपर झाला. तर उद्या माझा पेपर आहे आणि परवा सुट्टी आहे. तर उद्या बिझनेस इकॉनॉमिक्सचा पेपर आहे आणि त्यात माझं काहीच अभ्यास झाला नाही आणि सिरियसली माझा काहीच अभ्यास झाला नाही आहे. तरी पण मी दिवाळी सेलिब्रेट करत होती. बाहेर आली आहे तेव्हापासून मी बाहेरच आहे. जरासा पण अभ्यास केला नाही आहे. तर आता आली आहे घरी, खेळून वगैरे झालं आणि दिवाळी पण संपली. आता काहीच फंक्शन नाही आहे आमचं. तर डायरेक्ट 31 आणि त्याच्या आधी मी कॅम्पला जाणार आहे. ते मी तुम्हाला सांगेनच नंतर. तर बस मग मी व्लॉग आता इकडेच एंड करते कारण मला अभ्यास करायचा आहे आणि पुढे आता काही राहिलंच नाही. कारण रात्रीचे पण असे पण 11:15 वाजलेत. तर झोपणार पण लवकर नाही आहे मी. डोंट वरी. मला 3 तरी वाजतील झोपायला. बट तरीसुद्धा मी व्लॉग इकडेच एंड करते कारण पुढे काय दाखवायसारखं राहिलंच नाही आहे त्यासाठी. आणि माझा अवतार पण जाम बेकार झाला आहे. तर मी आता पहिल्यांदा तर चेंज करते, फ्रेश होते आणि मी अभ्यासाला बसते. मग मी आता व्लॉग इकडेच एंड करते. आणि जसं तुम्ही बघितलं की आम्ही आमच्या पूर्ण लग्नाच्या रिच्युअलसारखं सेलिब्रेट केलं. पूर्ण म्हणजे लाईक हळद वगैरे नाही केली, एवढं पण नाही. तुळशीचं लग्न आहे बट तरीसुद्धा आम्ही वरात वगैरे काढले. आणि आमची दर फंक्शनला अशी मस्ती होतच असते जे की तुम्हाला व्लॉगमध्ये दिसतंच केवढी मस्ती होते. आणि त्यात आता दिवाळी पण संपली, फटांगडे पण वगैरे सगळे फोडले मी. आणि आता छान कंटाळा आला आहे मला आणि मला असं वाटतं की अभ्यास पण नको करावा. पण पेपर आहे गाईस, तर अभ्यास करायलाच लागणार आहे कारण एटी लावून नाही घ्यायची आहे म्हणून. मग बाकीचे पण दोन्ही पेपर ठीकठाक गेलेत. एवढे भारी पण नाही गेले, ठीकठाक गेलेत. बट ठीक चालतील, पास होईन असं वाटतं आहे मला कारण इंटरनल्स दिलेत काहीच म्हणून. आणि सेकंड थिंग तर आता नेक्स्ट व्लॉग कधी येईल तेवढं माझं फिक्स नाही आहे. आणि हा व्लॉग पण मी टायमावर स्टार्ट केला आहे. आणि मला माहिती आहे की खूप छोटा व्लॉग झाला आहे कारण मला टायमावर सांगितलं व्लॉग स्टार्ट करायला म्हणून तेव्हा स्टार्ट केला आहे. नाही तर मी त्याच्या आधीच केला असता स्टार्ट. जर मला म्हणजे मी विसरते ॲक्च्युअलमध्ये. तर जर मला माहीत असतं तर मी आधीच सकाळी स्टार्ट केला असता. बस एवढंच. मग आता व्लॉग पण छोटा झाला आहे म्हणून टाईम पण तुमचा जास्त वेस्ट नाही जाणार. तर आधीचे व्लॉग नसतील बघितले तर जाऊन लगेच बघून या आणि खूप सारं प्रेम द्या. आणि बाकी काय नाही, लाईक शेअर आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा, लवकर करा आणि खूप सारा प्रेम द्या. मग आता आपण भेटू डायरेक्ट नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.